सोमवारी मुसळधार पावसानं मुंबईला झोडपल्यानंतर मंगळवारी देखील हीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे। रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय। मी सध्या मुंबईतल्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणाहून कुणी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत। आज खरं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत आहे आणि त्यामुळेच मंगळवारी हे क्षेत्र मुंबईजवळ असल्यानं त्याचा प्रभाव महामुंबईवर अधिक मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याची हवामान खात्यानं माहिती दिली आहे। बुधवारी मात्र कुठेतरी हे क्षेत्र गुजरातकडे सरकल आणि त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल अशी ही माहिती देण्यात आलेली आहे। मुसळधार पावसाचा मारा मंगळवारीही कायम राहणार आहे। हवामान खात्यानं संपूर्ण कोकणासह महामुंबईला देखील रेड अलर्ट दिला आहे। मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र ईस्ट वेस्ट शेअर झोन आणि सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद देखील होताना पाहायला मिळते। समोर आपण पाहतोय हिंदमाता परिसरातली सध्याची परिस्थिती आहे। राज्यभरामध्ये यासोबतच महामुंबईमध्ये देखील तुफान पाऊस कोसळू शकतो आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। अनेक गाड्या समोर अडकल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। नागरिकांना काळजी घ्यावी, गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। पोलीस या ठिकाणी आहेत, मात्र काही गाड्या समोर जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी पाण्याचा फटका या गाड्यांना बसतोय। नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आल्याचं आपल्याला हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। समुद्रामध्ये 4 मीटरपर्यंत देखील आज लाटा उसळणार आहेत, त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।